आता माझी चिंता तुझ नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. द्रौपदी संकटी वसे पुरविसी, हाके धाव घेसी गजेंद्राच्या. उपमन्यूची बाळ आळ पुरविली, अढळपदी दिली वस्ती तू. ध्रुवा तुझ विन सखा मज नाही कोणी, बारेर चक्र पाणी पांडुरंगा. आता इथे संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा पांडुरंगा, माझी चिंता तुलाच आहे. मी तुझ्याशिवाय कशाला दुसरा विचार करू. तूच माझ्या मनी ध्यानी आहेस. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. तुझी चिंता ही, माझी चिंता ही तुलाच आहे. बघ देवा, तुने द्रौपदीतल्या संकट प्रसंगी तुने तिला वस्त्र पुरवली. गजेंद्राने जेव्हा हाक मारली तेव्हा, गजेंद्र म्हणजे जो हत्ती होता त्याने हाक मारली तेव्हा तू देवा त्यांच्या हाकेला धावलास. उपमन्यू होते त्या बाळाची तुने आस पुरवली, आणि जो ध्रुव बाळ होता त्या ध्रुव बाळाला तुने आढळपद दिलं. आज जो आपल्याला तारा दिसतो ध्रुव तारा, तो त्या ध्रुव ताराला म्हणून एक तारा म्हणून आढळपद दिलं. इथे संत तुकाराम महाराज सांगतात की देवा तुझ्याशिवाय माझं कोण आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगते, आपल्या जीवनामध्ये ना देवाशिवाय आपला तारक कोणीच नसतो. आपण जर देवावर मनापासून प्रेम केलं ना, तर देव आपल्या पूर्ण जीवनाची दोरी आपल्या हातात घेतो, आपला पूर्ण सांभाळ करतो. आपल्याला काय हवं काय नको याची पूर्ण देव काळजी घेतो, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संकटाला देव आपल्या बरोबर असतो. जरी आपल्या जीवनामध्ये भोग आले तरी ते भोग सहन करण्याची सहनशक्ती आपल्याला ईश्वर देतो. आपल्या डोळ्यातून पाणी पाहत नाही. तुम्हाला खरं बोलू, जेव्हा तो भक्ताच्या डोळ्यात पाणी पाहतो ना आलेलं, तर त्याचं दुःख ईश्वराला होतं. आपल्या डोळ्यात पाणी बघितलं तर ते पाणी डोळ्यात ईश्वराचं असतं. आपल्याला कोणी वाईट बोललं की ते वाईट बोल ईश्वराचं असतं. इतकं ईश्वर प्रेम करतो. त्याच्यावर प्रेम करायला शिका. आपले सर्व कर्म देवाला अर्पण करा. मनापासून देवाची भक्ती करा. आपण जसं आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, पती पत्नी एकमेकांवर जसे प्रेम करतात, प्रेयसी प्रियकरावर प्रेम करते, त्याप्रमाणे ईश्वरावर मनसोक्त प्रेम करा. मनसोक्त प्रेम करा. खूप भक्ती करा. खूप नामस्मरण करा. बघा ईश्वर तुमच्या पाठीशी राहणार. तुमच्या प्रत्येक संकटांना, प्रत्येक तुमच्या गोष्टीला, प्रत्येक तुमच्या धैर्याला तो साथ देईल. हे लक्षात घ्या. गोष्टीला साथ देईल म्हणजे तुम्ही जे जे काय कर्म कराल त्या कर्माला तो देव साथ देईल. तुम्ही वाईट कर्म तुमच्या हातून करून घेतलं तर तो तुम्हाला दंड देऊन त्या कर्माच्या प्रवृत्तीपासून तुम्हाला दूर करेल. पण तुम्ही जर वाईट चांगलं कर्म केलं तर तुम्हाला तो प्रोत्साहन देऊन तुमचं आणखीन पुण्य वाढवेल. आणि सर्वात एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगते, संकटकाळी ना देवाशिवाय आपल्याला कोण मदत करायला येत नाही. या स्वार्थी दुनियेमध्ये आपल्याला सर्व भेटेल, पण ईश्वर हा स्वार्थी नाही आहे. ईश्वर हा निस्वार्थ वृत्तीचा आहे. म्हणून खूप प्रेम करा. म्हणून इथे महाराज म्हणतात ना, देवा पांडुरंगा, तुझं विन सका मज कोणी नाही, बारे चक्र पाणी पांडुरंगा. तुझ नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. द्रौपदी संकटी वसे पुरविसी, हाके धाव घेसी गजेंद्राच्या. उपमन्यूची बाळ आळ पुरविली, अढळपदी दिली वस्ती तू. ध्रुवा तुझ विन सखा मज नाही कोणी, बारेर चक्र पाणी पांडुरंगा. आता इथे संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा पांडुरंगा, माझी चिंता तुलाच आहे. मी तुझ्याशिवाय कशाला दुसरा विचार करू. तूच माझ्या मनी ध्यानी आहेस. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. तुझी चिंता ही, माझी चिंता ही तुलाच आहे. बघ देवा, तुने द्रौपदीतल्या संकट प्रसंगी तुने तिला वस्त्र पुरवली. गजेंद्राने जेव्हा हाक मारली तेव्हा, गजेंद्र म्हणजे जो हत्ती होता त्याने हाक मारली तेव्हा तू देवा त्यांच्या हाकेला धावलास. उपमन्यू होते त्या बाळाची तुने आस पुरवली, आणि जो ध्रुव बाळ होता त्या ध्रुव बाळाला तुने आढळपद दिलं. आज जो आपल्याला तारा दिसतो ध्रुव तारा, तो त्या ध्रुव ताराला म्हणून एक तारा म्हणून आढळपद दिलं.
इथे संत तुकाराम महाराज सांगतात की देवा तुझ्याशिवाय माझं कोण आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगते, आपल्या जीवनामध्ये ना देवाशिवाय आपला तारक कोणीच नसतो. आपण जर देवावर मनापासून प्रेम केलं ना, तर देव आपल्या पूर्ण जीवनाची दोरी आपल्या हातात घेतो, आपला पूर्ण सांभाळ करतो. आपल्याला काय हवं काय नको याची पूर्ण देव काळजी घेतो, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संकटाला देव आपल्या बरोबर असतो. जरी आपल्या जीवनामध्ये भोग आले तरी ते भोग सहन करण्याची सहनशक्ती आपल्याला ईश्वर देतो. आपल्या डोळ्यातून पाणी पाहत नाही. तुम्हाला खरं बोलू, जेव्हा तो भक्ताच्या डोळ्यात पाणी पाहतो ना आलेलं, तर त्याचं दुःख ईश्वराला होतं. आपल्या डोळ्यात पाणी बघितलं तर ते पाणी डोळ्यात ईश्वराच्या असतं. आपल्याला कोणी वाईट बोललं की ते वाईट बोल ईश्वराचं असं. इतकं ईश्वर प्रेम करतो. त्याच्यावर प्रेम करायला शिका. आपले सर्व कर्म देवाला अर्पण करा. मनापासून देवाची भक्ती करा. आपण जसं आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, पती पत्नी एकमेकांवर जसे प्रेम करतात, प्रेयसी प्रियकरावर प्रेम करते, त्याप्रमाणे ईश्वरावर मनसोक्त प्रेम करा. मनसोक्त प्रेम करा. खूप भक्ती करा. खूप नामस्मरण करा. बघा, ईश्वर तुमच्या पाठीशी राहणार. तुमच्या प्रत्येक संकटांना, प्रत्येक तुमच्या गोष्टीला, प्रत्येक तुमच्या धैर्याला तो साथ देईल. हे लक्षात घ्या. गोष्टीला साथ देईल म्हणजे तुम्ही जे काय कर्म कराल त्या कर्माला तो देव साथ देईल. तुम्ही वाईट कर्म तुमच्या हातून करून घेतलं तर तो तुम्हाला दंड देऊन त्या कर्माच्या प्रवृत्तीपासून तुम्हाला दूर करेल. पण तुम्ही जर वाईट चांगलं कर्म केलं तर तुम्हाला तो प्रोत्साहन देऊन तुमचं आणखीन पुण्य वाढवेल. आणि सर्वात एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगते, संकटकाळी ना देवाशिवाय आपल्याला कोण मदत करायला येत नाही. या स्वार्थी दुनियेमध्ये आपल्याला सर्व भेटेल, पण ईश्वर हा स्वार्थी नाही आहे. ईश्वर हा निस्वार्थ वृत्तीचा आहे. म्हणून खूप प्रेम करा. म्हणून इथे महाराज म्हणतात ना, ए देवा पांडुरंगा, तुझं विन सका माझं कोणी नाही, बारे चक्र पाणी पांडुरंगा.